आपल्या चांगल्या वेळेमध्ये काही लोक असे असतात ते आपल्याला भ्रमात ठेवतात की वाईट वेळेमध्ये नाती कामी येतात, त्यामुळे तू नाती जप. जी व्यक्ती आपल्याला हे शिकवत असते ना, ती व्यक्ती आपल्याला खूप मोठ्या भ्रमात ठेवत असते. खरं तर वाईट वेळेमध्ये नाती कधीच कामी येत नाही. वाईट वेळेमध्ये पैसा कामी येतो. आपल्याकडे पैसा असेल तर नातेवाईक वाईट वेळेमध्ये जवळ येतात, कारण त्यांना माहित असते या व्यक्तीला आपली मदत लागणार नाही म्हणून. पण ज्या दिवशी त्यांना कळतं ना ह्यांच्याकडे पैसा नाहीये, तुम्ही ICU मध्ये पण पडले असेल ना, तरी पण तुम्हाला बघायला येण्यासाठी पण ते मागं पुढं करत असतात की तिथं गेलं तर पैसे मागतील म्हणून. त्यामुळे नाती जपण्यापेक्षा पैसा जपणं जास्त महत्वाचं आहे. नाती वाईट वेळेमध्ये कामी येत नाही, उलट नाती आपल्यापासून वाईट वेळेमध्ये लांब पळतात. आणि जे लोक आपल्याला या भ्रमात ठेवतात ना की वाईट वेळेमध्ये नाती कामी येतात, त्या व्यक्तीपासून पण लांब राहणं जास्त महत्वाचं आहे. कारण तेव्हा आपली चांगली वेळ चालू असते आणि तेव्हा ती व्यक्ती आपल्याला एका भ्रमात ठेवते की वाईट वेळेत चांगलं नाती कामी येतात, त्यामुळे तू त्यांची मदत कर, त्यांना जवळ कर. तर आपण ते सगळं वेळ, पैसा सगळं इन्व्हेस्ट करतो आपण नात्यांमध्ये, कारण त्यांना जपण्यासाठी. आणि जेव्हा आपल्यावर वाईट वेळ येते तेव्हा हेच सगळे नातेवाईक आपल्यापासून दूर पळतात, कारण आपण ना चुकीच्या व्यक्तीवर सगळं इन्व्हेस्ट केलेलं असतं ना, आपल्याकडं काहीच राहिलेलं नसतं. पैसा तर राहिलेला नसतो, पण वेळ सुद्धा राहिलेली नसते. अशा लोकांवर आपण वेळ पण आपला इन्व्हेस्ट केलेला असतो ना, त्यामुळे आपल्याकडं तो वेळ सुद्धा राहिलेला नसतो. त्यांना ना आपण जेवढी पण मदत केलेली असते ना, त्याची कदरच राहिलेली नसते. आपली जेव्हा चांगली वेळ असते ना, सगळ्यांशी प्रेमाने बोलून राहिलं पाहिजे, पण ना आपली एक इन्व्हेस्टमेंट, आपला पैसा जपला पाहिजे. आपण आजच्या जमान्यामध्ये आई बाप, बहीण भाऊ सगळ्यांचं प्रेम हे पैशाने आहे. कारण आपल्याकडे पैसा नसेल तर आई वडील सुद्धा दोन लेकरांमध्ये भेदभाव करतात. आई वडील, बहीण भाऊ, नातेवाईक कुणाचंही प्रेम मिळवायचं असेल ना, तर आधी पैसा जपला पाहिजे.